नको करूया, आपण सुरुवात करूया. आणि बहुधा मला असं वाटतं की सेंट्रल लायब्ररीच्या पायऱ्यांवर किंवा सेंट्रल लायब्ररीच्या आवारात आपल्याला जरा निवांत जागा मिळेल की जिकडे ट्रॅफिकचा आवाज नसेल, तिथे आपण परिचयाचा कार्यक्रम करूया. मी फक्त माझ्यापासून थोडक्यात सुरुवात करतो. माझं नाव मल्हार गोखले. आपण फोर्ट हा बघायला आज निघालेलो आहोत. तर हे सांगण्याची आवश्यकता आहे की फोर्ट म्हणजे किल्ला, याचा अर्थ डोंगरी किल्ला नाही. तर इंग्रजांचा या ठिकाणी जो किल्ला होता हा भुईकोट किल्ला होता, जमिनीवरचा किल्ला, आणि ज्याची एक बाजू पाण्याकडे उघडत होती. म्हणजे तो जलदुर्गही नव्हता. ज्याप्रमाणे मुरुड जंजिरा किंवा सिंधुदुर्ग हे जलदुर्ग आहेत असं नव्हता. तर विजयदुर्ग जर आपण पाहिला असेल की विजयदुर्ग जमिनीवर आहे पण त्याची एक बाजू ही समुद्रावर आहे. तर तसा काहीसा हा मुंबईचा किल्ला होता. एक गमतीदार योगायोग आहे आजच्या तारखेचा की 8 मे आहे. आज 8 मे 1661 या दिवशी हा जो इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स, त्याला पोर्तुगालचा राजा जॉन दुसरा, हाही चार्ल्स दुसरा, तोही जॉन दुसरा, या जॉन दुसऱ्याने आपली बहीण कॅथराईन डी ब्रॅगांझा ही दिली. आणि जेव्हा अशी एखादी वधू दिली जाते तेव्हा तिच्याबरोबर भेट म्हणून, अंदण म्हणून, हुंडा म्हणून नव्हे, हुंडा हा शब्द चुकीचा, अंदण म्हणून काहीतरी दिलं जातं. राजे लोक द्यायचे पूर्वी संपत्ती, दासदासी, काही भूप्रदेश, किल्ले. तसं अमेरिकेतलं ब्राझील आणि भारतातलं हे मुंबई, ही मुंबईची 7 बेट, हे पोर्तुगालच्या राजाने आपल्या ताब्यामधले हे प्रदेश चार्ल्सला अंदण म्हणून दिले. 8 मे 1661. आता आपण समकालीन संदर्भ घेऊया की 8 मे 1661 म्हणजे अरे शिवछत्रपतींना अगदी समकालीन, अगदी बरोबर आहे. राजा चार्ल्स दुसरा हा शिवाजी महाराजांना अगदी समकालीन असा राजा होता. आणि ही जेव्हा घटना घडली 8 मे 1661ला, तेव्हा शिवाजी महाराज काय करत होते महाराष्ट्रामध्ये? तर ते पन्हाळगडच्या वेढ्यातून सुटून परत हिंदवी स्वराज्यात येऊन त्यांनी तळकोकणवर स्वारी केली होती. जर आपल्या सर्वांना शिवचरित्र जर आपण चांगले परिचित असाल तर सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर हे 2 सरदार की ज्यांनी आदिलशहाला सामील होऊन विशाळगडाला वेढा घातला होता आणि महाराजांची वर येण्याची वाट रोखली होती एक प्रकारे. त्या सूर्यराव सुर्व्याचं शृंगारपूर हे जे गाव आहे आपल्या संगमेश्वरपासून जवळ आहे, या शृंगारपूरवर महाराज चालून गेलेले होते. आणखीन डिटेलमधला संदर्भ सांगायचा तर जर शिवछत्रपती आपण बारकाईने वाचलं असेल की सूर्यराव सुर्वे पळून गेला महाराजांच्या भीतीने आणि महाराज अतिशय उत्सुकतेने त्या शृंगारपूरमध्ये घुसले की सूर्यरावाला पकडायचा. पण तो पळून गेल्यामुळे ते अतिशय चिडले आणि म्हणून ते त्याच्या वाड्यात शिरले आणि त्याची समोर जे आसन होतं, मसनद ज्याला म्हणतात, ती त्यांनी लाथ मारून ठोकरून लावली असा उल्लेख राजा शिवछत्रपतीमध्ये येतो. ही सगळी घटना जेव्हा शिवरायांच्या आयुष्यात घडत होती त्यावेळी इकडे इंग्रजांनी पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई बेट अंदण म्हणून दिलं. मात्र ते लगेच काही इंग्रजांच्या ताब्यात आलं असं म्हणता येणार नाही. ते इंग्रजांच्या राजाच्या म्हणजे चार्ल्स द सेकंडच्या ताब्यात यायला आणखीन 2-3 वर्ष उलटली. आणि मग जेव्हा ते ताब्यात आल्यावर त्यांनी असं पाहिलं की अरे या बेटाचा महसूल, या बेटातून मला उत्पन्न काय मिळत आहे, रेव्हेन्यू काय मिळतोय, तर तो निग्लिजिबल आहे असं म्हटल्यावर तो म्हटला याच्यात काय फालतू काहीतरी आम्हाला दिलं आणि बळवण केली, शेंडी लावली थोडक्यात म्हणजे. आणि असं म्हणून त्याने 1668 साली ईस्ट इंडिया कंपनीला ही मुंबईची बेटं, 7 बेटं किंवा सगळं मिळून मुंबई ही 1668च्या 21 सप्टेंबरला ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक 10 पाऊंड भाड्याने दिली. 10 पाऊंड वार्षिक, अगदी काही म्हणजे थ्रो अवे प्राईस. आणि मग इंग्रजांनी हा जो मूळ किल्ला होता, इथे नव्हता, आणखीन आतमध्ये होता, आपण जाणार आहोत त्या ठिकाणी, तर
त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला हे ठाणं मजबूत करण्याची गरज आहे, कारण सुरत हे आता यापुढे आपल्याला सुरतेवर अवलंबून राहून चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी हळूहळू सुरतचं आपलं जे हेडक्वार्टर्स होतं ते मुंबईला शिफ्ट केलं. एकदम नाही केलं, हळूहळू काही वर्ष ही प्रोसेस सुरू होती. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांनी हा मुंबईचा किल्ला अधिकाधिक मजबूत केला. मग या किल्ल्याला जे 3 दरवाजे होते, चर्च गेट, स्टेशनचं नाव ह्या एका दरवाजावरनं आलेलं आहे. आणखीन एक अपोलो गेट, ज्या ठिकाणी आज जहांगीर आर्ट गॅलरी आहे, किंवा अधिक योग्य रीतीने सांगायचं तर रिझम हाऊस हे ते दुकान होतं, आपण ते पाहिलं असेल. साधारण त्या ठिकाणी अपोलो गेट हा किल्ल्याचा एक दरवाजा होता दक्षिणेकडचा. चर्च गेट आज ज्या ठिकाणी फ्लोरा फाउंटन आहे, ॲक्च्युअल फ्लोरा फाउंटन, त्या ठिकाणी चर्च गेट या नावाचा किल्ल्याचा दरवाजा होता. आणि तिसरा दरवाजा बाजार गेट हा बरोबर इथे समोर आहे, म्हणून मी इथं उभं केलं आपल्याला. हा समोरचा जो रस्ता आहे तसं आजही नाव बाजार गेट स्ट्रीट असं आहे. या ठिकाणी जवळजवळ या ठिकाणी असं म्हणूया, थोडं इकडे तिकडे पुढे मागे असेल, त्या किल्ल्याचा हा दरवाजा बाजार गेट. मग का बाजार गेट? तर याच्या मागे 1, 2, 3, 4 अशा ज्या सगळ्या गल्ल्या आहेत, किल्ल्याला लागणारा बाजार हा या सगळ्या गल्ल्यांमध्ये विखुरलेला होता. आजही तो बाजार आहे तसाच, फक्त इंग्रज नाही आहे. आणि त्यामुळे या म्हणजे समजा या ठिकाणून कोणी बाहेरून माणूस आला आणि तो दरवाज्यातनं आत प्रवेशला तर त्याला पहिल्यांदा काय लागणार, तर विविध प्रकारचे बाजार. मग ते प्रत्येक वस्तूंचे जसे वेगवेगळे बाजार असतात, आजही असतात, तसं प्रत्येक गल्लीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाजार. इथे काय कटलरी आहे, इकडे काय हार्डवेअर आहे, इकडे काय भाजी आहे, याप्रमाणे. आणि मग असे आपण थेट जर आत गेलो, साधारण इथून आपल्याला दिसते बघा रिझर्व्ह बँकेची उत्तुंग इमारत, त्या ठिकाणापासून जे मुख्य कोर्ट किंवा कोर्टचा पाले किल्ला असं आपण म्हणूया, तो सुरू व्हायचा. तिथपर्यंत हे सगळा हा किल्ल्याला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा बाजार, म्हणून ते बाजार गेट स्ट्रीट. आता एकच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जी घडलेली आहे ती सांगून आपण फोर्ट सेंट जॉर्ज, ज्या किल्ल्याची भिंत आजही शिल्लक आहे, तो बघायला आपण जाणार आहोत. तत्पूर्वी खूप महत्त्वाची गोष्ट, इसवी सन 1736 साली बघा, म्हणजे 1668 साली ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई बेट ताब्यात मिळालं आणि त्यांनी पोर्तुगीजांचा जो मूळ किल्ला होता तो हळूहळू वाढवत नेला. ही अशी संपूर्ण भिंत होती इथपासून तिथपर्यंत. मग हा जो DN रोड आहे इथपासून फ्लोरा फाउंटनपर्यंत आणि तिथून जहांगीर आर्ट गॅलरीपर्यंत अशी पूर्ण किल्ल्याची सगळ्यात आउटर वॉल असं आपण म्हणूया ती होती. आणि मग आतमध्ये अनेक किल्ल्यात जशी वेगवेगळी ठिकाणं असतात तशी. तर 1736 साली हा अगदी चांगला मजबूत किल्ला होता. आणि ही उत्तरेची बाजू आहे, ही जमीन आहे, या आजूबाजूला सगळीकडे त्यावेळी पाणी होतं. म्हणजे एखादा शत्रू जर जमिनीवरनं चाल करून आला तर तो कुठून येणार, या उत्तरेच्या बाजूने येणार. म्हणजे आता कल्पना करा, CST, भायखळा, मग पुढे शीव ही मुंबईची हद्द, ते मूळ शीव असा शब्द आहे. शीव याचा अर्थ सरहद्द. त्याच्या पलीकडे पोर्तुगीजांचा मुलूक, त्यामुळे जर कोणी हल्ला केला तर तो शिवावरनं येणार. आज आपण ज्याप्रमाणे शिव क्रॉस करून मुंबईत प्रवेश करतो तसंच. म्हणून हा दरवाजा अधिकाधिक मजबूत केलेला होता. याच्या आजूबाजूची तटबंदी दुहेरी होती. या तटबंदीवरच्या तोफा जास्त लांब पल्ल्याच्या होत्या आणि इथला पहारा हाही अतिशय कडक होता. याच्या पुढे असा खंदक पण होता, खंदकामध्ये पाणी असायचं. म्हणजे जितकं म्हणून दुर्लभ करता येईल प्रवेश तेवढा केला होता. 1736 साली अशी घटना घडली की चिमाजी अप्पांनी वसईवर स्वारी केली. आता राजकारण बघा, चिमाजी अप्पांनी वसईवर स्वारी केली म्हणजे पोर्तुगीजांवर स्वारी केली, इंग्रजांवर नाही. इंग्रजी वेगळी सत्ता आहे, पोर्तुगीजी वेगळी सत्ता आहे. आणि त्यामुळे पोर्तुगीजांचं राज्य कुठपासून कुठपर्यंत होतं. आणि या बाजूला आपण रेल्वेच्या संदर्भात उदाहरण देतो, सगळ्यांना नीट लक्षात येईल की वसईपासून या बाजूला बांद्र्यापर्यंत वेस्टर्न रेल्वेवर आणि सेंट्रल रेल्वेवर ठाण्यापासून शीवपर्यंत किंवा कुर्ल्यापर्यंत असं म्हणूया. मध्ये मोठी खाडी, मिठी नदीची खाडी. त्या मिठी नदी आपल्याला चांगली माहिती झाली. आणि मग इथून शीवपासून मुंबईपर्यंत आणि या बाजूला माहीमपासून चर्चगेटपर्यंत हा संपूर्ण प्रदेश हा इंग्रजांचा. चिमाजी अप्पांचं भांडण पोर्तुगीजांशी आहे, इंग्रजांशी नाही. तिकडे जोरदार प्रचंड युद्ध चाललेलं आहे, घमासान युद्ध चाललेलं आहे. पण इकडे काही शिवाजी अप्पा आले नाही. एकाच वेळी 2 शत्रूंशी कधी लढायचं नसतं.
पण गंमत अशी झाली की आपण सगळे लोक अत्यंत भाविक असतो, अत्यंत धार्मिक असतो. तसे शिवाजी अप्पा पण अतिशय भाविक होते, धार्मिक होते. आणि त्यामुळे जो कोण त्यांना काही सांगायचा, अप्पा ते अमुक दैवत आहे ना, फार जागृत आहे, आपण नवस करूया, आपल्याला विजय मिळाला पाहिजे. कारण पोर्तुगीजांशी लढलं आहे. पोर्तुगीज अत्यंत चिवट होते, त्यांची शस्त्रास्त्र खरंच लांब पल्ल्याची आणि आधुनिक होती. त्यामुळे त्यांच्यावर विजय मिळवणं हे खूप अवघड होतं. तर जे म्हणून दैवत आप्पासाहेबांना कोणी सांगायचं, आप्पा चला नवस करूया. किती दैवतांना या परिसरातल्या त्यांनी नवस केले असते. तसं त्यांना एक सांगायचं म्हणजे वज्रेश्वरीचं आजचं जे देऊळ आहे ते वसईला विजय मिळाल्यानंतर बांधलेलं आहे. आणि ते देऊळ म्हणजेच किल्ला आहे. आपण गेला नसाल तर मुद्दाम जाऊन बघा. एखाद्या गडीसारखं एकदम मस्त काळ्या पाषाणामध्ये बांधलेलं असं ते देऊळ आहे. तर कसं आप्पासाहेबांनी कोणतरी सांगितलं की हा इंग्रजांच्या ताब्यातलं जे माझगाव आहे, आता माझगाव इंग्रजांच्या ताब्यात आहे, शिवच्या या बाजूला आहे, दक्षिणेला आहे. या माझगावच्या डोंगरावर एक देवी आहे, पण ती माझगाव या गावाची गावदेवी आहे. ते स्थान फार जागृत आहे, नवस करूया. तर आता स्वतःची माझी अप्पा आले असतील असं मला वाटत नाही. पण इंग्रजांनी सुरतला जो संदेश पाठवला इथल्या मुंबईच्या फोर्टमधल्या इंग्रज गव्हर्नरनी, तो असा होता की खरं म्हणजे मराठ्यांची आणि आपली आत्ता मैत्री आहे, आत्ता आपलं भांडण नाही आहे, पण हा चिमाजी अप्पा बेधडक आमच्या हद्दीत आला, आमची परवानगी न घेता, आणि त्या माझगावला एक देवी आहे, त्या देवीचं दर्शन घेऊन परत गेला. असं मुंबईच्या इंग्रज गव्हर्नरनी त्यांच्या सुरतच्या हेडक्वार्टर्सला कळवलं. आता खरंच चिमाजी अप्पा आले असतील असं वाटत नाही, पण कोणीतरी मोठा सरदार हा चिमाजी अप्पांचा प्रतिनिधी म्हणून माझगावला आला आणि बेधडक आला. हे इंग्रजांची परवानगी वगैरे आला, आमचा देश आहे, आम्ही काय म्हणून यांची परवानगी घ्यावी. बेधडक आला. मात्र त्याला लढायचं वगैरे नव्हतं. तो त्या माझगावच्या डोंगरावर गेला. आजही डॉकयार्ड रोड स्टेशनच्या बरोबर पाठीमागे भंडारवाडा हिल या नावाने जी टेकडी ओळखली जाते, त्या टेकडीवर ते वैकुंठ माता किंवा माझगावची गावदेवी हे मंदिर आजही आहे. आपण बघू शकता जाऊन. खूप छान मंदिर आहे. ती जाण्याची वाट वगैरे एकदम आपण मुंबईत आहोत का बाहेर असं वाटावं अशी वाट आहे. तर त्या ठिकाणी तो आला आणि वसईच्या लढ्यामध्ये आम्हाला यश दे अशी देवीला प्रार्थना करून नवस करून परत निघून गेला. पण इंग्रज घाबरले की कुणी सांगावं यांचा भरोसा, मैत्रीचा तह आहे, पण काय करतील सांगता येत नाही. गनिमी काव्याने हे कधी येऊन आपल्यावर कोसळतील. मग काय करूया. मग त्यांनी असं केलं की हा जो बाजार गेट आहे इथे किल्ला संपला. साधारण आपण असं म्हणूया, समोर जो घुमट दिसतोय आपल्याला, आपण नंतर जाणार आहोत तिकडे, तो GPO आहे, जनरल पोस्ट ऑफिस. साधारण तो ती अख्खी इमारत, हा अख्खा बगीचा, हे एक मोठं तळं होतं. मोठं तळं होतं म्हणजे किल्ला हे तळं, आणि तळ्याच्या पलीकडे आज ज्या ठिकाणी CST स्टेशन आहे त्या ठिकाणी पोरीबंदर या नावाचं गाव होतं. या व्हिक्टोरिया टर्मिनसला मूळ नाव पोरीबंदर स्टेशन असं ते म्हटलं जात असे. या ठिकाणी पोरीबंदर या नावाचं गाव होतं. तर इंग्रजांनी या पोरीबंदरमधल्या लोकांना बोलावलं आणि सांगितलं की या किल्ल्याच्या तटावरनं आम्हाला आणखीन लांब पल्ल्याच्या तोफा लावायच्या आहेत का, की जर मराठे चाल करून आले तर ते या उत्तरेच्या दिशेने येणार, त्यांच्यावर या तटावरनं आम्हाला थेट तोफांचा भडीमार करता आला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही काय करा की तुमचं गाव खाली करा, आणि भरपूर वाटेल तेवढी जागा मोकळी पडलेली आहे, कुठेही जा आणि घर बांधा, आमचं काही म्हणणं नाही, कुठेही जा आणि घर बांधा, तुम्हाला फुल परमिशन दिलेली आहे, पण इथून हला. आणि जर तुम्ही हल्ला नाहीत आणि तोफांच्या भडीमारामध्ये नंतर तुमची घरं तुटली, मग आम्ही नुकसान भरपाई देणार नाही. मग नंतर बोंबलत बसू नका. आत्ता झाला. लोकांनी विचार केला की जर असं खरंच झालं तर नंतर भरपाई मग देणार नाही, आत्ता हल्लेलं बरं. म्हणून पोरीबंदर गाव हल्लं आणि आत्ताचा जो मेट्रो, काळबादेवी वगैरे भाग आहे सगळं, ते लोक लांब लांब जाऊन त्यांनी परत घरं बांधली. आता हे शिफ्टिंग होताना अत्यंत महत्त्वाच्या अशा 3 वास्तू लोकांनी स्वतः होऊन हलवल्या. एक म्हणजे मुंबादेवीचं मूळ मंदिर, की जे साधारणपणे आजच्या CST स्टेशनचा जो 15 आणि 16 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, जिकडून आज कोकण रेल्वेच्या गाड्या सुटतात, साधारण त्या भागामध्ये मुंबादेवीचं मूळ मंदिर होतं.
म्हणजे समोरच्या बाजूला बोरी बंदर, मच्छीमारी बंदर जसं असतं तसं. त्याच्या या बाजूला मुंबादेवी हे मूळ देऊळ आणि त्या देवळाचा हा तलाव, म्हणजे या तलावाचं नाव होतं मुंबादेवीचा तलाव. आपल्याकडे कुठच्याही देवळाच्या बाहेर तलाव असलंच पाहिजे. हातपाय धुवून स्नान करून मगच देवाच्या दर्शनाला जायचा आपली पद्धत आहे. लोकांनी मुंबादेवीचं देऊळ हलवलं स्वतःहून आणि आज ज्या ठिकाणी आहे, म्हणजे आज त्याला पायधुणी म्हणतात, भुलेश्वर म्हणतात, कॉटन एक्सचेंज म्हणतात, जवेरी बाजार म्हणतात, या सगळ्या एरियाच्या बरोबर मध्ये आज मुंबादेवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी ते 1736 ते 1739 या कालखंडामध्ये शिफ्ट झालेलं आहे. आपण तिकडे जाऊन बघू शकता. ही पाटी लावलेली आहे. पांडुशेठ सोनार किंवा त्यावेळी आडनाव लावण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे पांडुरंग शिवाजी एवढंच नाव आहे. आडनाव काय होतं माहिती नाही. किंवा पांडुशेठ सोनार या एकट्या माणसाने असं म्हटलं की मी बांधतो देऊळ, आणि म्हणून त्यांनी ते देऊळ तिकडे बांधलेलं आहे 1736 ते 1739 या काळात. त्याला मुंबादेवीचं देऊळ हल्लं, पण एक चर्च होतं, कॅथलिक चर्च होतं, तेही हल्लं. आणि आज जे दादीशेठ अग्यारी लेन, ही आपण नाव ऐकलं असेल, केला असाल की नाही माहीत नाही. एका बाजूने चिरा बाजार गिरगाव रोडमधनं तिकडे जाता येतं, किंवा दुसऱ्या बाजूनी काळबादेवी रोडवरनं स्वदेशी मार्केट, त्याच्या मागली जी बाजू आहे तिला म्हणतात दादीशेठ अग्यारी लेन. त्या दादीशेठ अग्यारी लेनवर ते चर्च आजही आहे. मात्र आता बदललं आहे, त्याचा जीर्णोद्धार झाला, ते जुनी फॅशन नवीन स्टाईलमध्ये झालं आहे, पण ते त्यावेळी हल्लेलं आहे. आणि एक मशीद पण होती, ती पण हल्ली. आणि ती आज जी क्रॉफर्ड मार्केटच्या समोर जुम्मा मशीद आहे ती आहे. अशा प्रकारे तीनही धर्मीयांनी समजुतीने हा महत्त्वाचा मुद्दा आहे की उद्या तोफांचा भडीमार झाला तर आपल्या देवस्थानाला धक्का लागता कामा नये, म्हणून समजुतीने त्यांनी ती देवस्थानं हलवली आणि ती आज ज्या जागी गेली त्यावेळी ती त्याच जागी आहेत. मात्र हा इतिहास काही निवडक इंग्रज इतिहासकार जर सोडले एखाद दोन, तर ते सांगत नाहीत. कारण आपण मराठ्यांना घाबरलो हे त्यांना कुठेतरी सलतं की अरे आपण नंतर ज्यांना जिंकलं त्या मराठ्यांना आपण एकेकाळी घाबरलो, हे सांगायचं कसं, कबूल कसं करायचं. म्हणून मग असं सांगतात की ड्यू टू सम अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस दे हॅव टू शिफ्ट. अरे अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस काय ते सांगा ना लेखो, हे सांगायचं नाही. आम्ही मराठ्यांना घाबरलो सांगा ना, त्यावेळची तुमची शक्ती कमी होती, नंतर तुमची वाढली, पण नाही, हे कबूल नाही करायचं. म्हणजे एक प्रकारचा अहंकार, सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स, की ज्यांना आम्ही गुलाम बनवलं त्या मराठ्यांना 1736 साली आम्ही घाबरलो, हे कबूल कसं करायचं. तर अशा रीतीने मुंबादेवीचं देऊळ हल्लं. आणि मग या ठिकाणी जो एकच दरवाजा होता तो त्यांनी वाढवून 3 दरवाजे केले. म्हणजे पहिल्या दरवाज्यात चेकिंग, दुसऱ्या दरवाज्यात चेकिंग, तिसऱ्या दरवाज्यात चेकिंग, आणि तीनही दरवाजांवर वेगवेगळ्या तोफा, अधिक बंदोबस्त, अधिक कडक. प्रत्यक्षात शिवाजी अप्पांना त्यावेळी इंग्रजांशी लढायचंच नव्हतं. त्यांनी 1736 ते 1739 या कालखंडामध्ये वसईची लढाई केली. 1739च्या मे महिन्यामध्ये वसई जिंकली आणि ते पुण्याला परत निघून गेले. त्यामुळे या सगळ्या बंदोबस्ताचा उपयोग काही नाही झाला. फक्त इतिहासामध्ये नोंद राहिली की इंग्रजांनी मराठ्यांना घाबरून अशा रीतीने बंदोबस्त वाढवला आणि बोरीबंदर हे गाव हलवलं. मग त्या हलवलेल्या गावाच्या ठिकाणी काय नाही, मोकळं मैदान होतं. म्हणजे आपण असं म्हणूया, आत्ता CST स्टेशन जिथे आहे तिथपासून जवळजवळ मशीद बंदर स्टेशन पर्यंतचं संपूर्ण परिसर हे मैदान होतं, काहीही तिथे नव्हतं. त्यामुळे जेव्हा 1853 साली किंवा 1850 साली म्हणूया रेल्वे सुरू करायची असा विषय सुरू झाला, तेव्हा त्याचं पहिलं स्टेशन हे निर्माण करण्यात आलं की हां चला इथपासून सुरू करूया, म्हणजे समोर फोर्ट, इथपासून रेल्वे सुरू. मात्र त्यातही पुन्हा गंमत आहे की 16 एप्रिल 1853 या दिवशी पहिली रेल्वे धावली. आपण दरवर्षी 16 एप्रिलला सगळ्या पेपरमध्ये, व्हॉट्सअपवर ते येत असतं. ती रेल्वे सुटली इथून बोरीबंदरहून, पण त्यावेळी हे बोरीबंदर भव्य स्टेशन नव्हतंच. मुळी हे निर्माण व्हायला सुरुवात झाली 1888 झाली, 1888, आणि आपण गोष्ट करतोय 1853ची. त्यामुळे ती गाडी फक्त इथून सुटली आणि भायखळा हे पहिलं स्टेशन होतं. भायखळा स्टेशनवर मुंबईचा गव्हर्नर, नाना शंकर शेठ किंवा अन्य मुंबईतली त्यावेळची प्रतिष्ठित मंडळी, गव्हर्नरचा बँड, हा सगळा जो जामानिमा हा भायखळा स्टेशनवर उभा होता. गाडी तिथे पोचली, हे सगळे मान्यवर VIPs त्या गाडीमध्ये चढले, गव्हर्नरचा बँड वाजायला लागला आणि मग ती गाडी ठाण्याकडे रवाना झाली
आणि आपण जो वृत्तांत वाचतो की 45 मिनिटांनी ठाण्याला पोहोचली. मग ठाणे वेस्ट, ठाणे पश्चिमला आज ज्या ठिकाणी बस डेपो वगैरे आहे त्या ठिकाणी भव्य मंडप घातलेला होता. त्या मंडपामध्ये या सगळ्या लोकांचं, मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. सगळ्यांची भाषणं झाली, मेजवानी झाली, पार्टी झाली. मी पार्टी शब्द मुद्दाम वापरला नाही, कारण पार्टी म्हटलं की दारू अपरिहार्यपणे आली, तशी काही तिथे नव्हती. फक्त मेजवानी झाली आणि परत सगळी मंडळी गाडीत बसली आणि 45 मिनिटांनी इथे येऊन उतरली. विचार करा की 1853ला पहिली गाडी गेली, जिला 2 इंजिन्स जोडलेली होती, तिला 45 मिनिटं लागली. आणि आजही आपल्याला जायला जवळजवळ तेवढाच वेळ लागतो. तर असो, मुद्दा तो नाही आहे. आता आपण जिकडे मी म्हटलं 15, 16, 17 नंबरचे प्लॅटफॉर्म्स की जिथे मुंबादेवीचं मूळ देऊळ होतं त्याच्यावरनं आपण पुढे जाणार आहोत. आणि फोर्ट सेंट जॉर्ज, ज्या किल्ल्याची एक भिंत आजही शाबूत आहे, तो किल्ला आपण बघणार आहोत. बाय द वे, एक छोटीशी गोष्ट राहिली की हा संपूर्ण तट, ते बुरुज, तो दरवाजा, हे काय झालं आज का बरं आपल्याला दिसत नाही? नुसतं बाजारगेट स्ट्रीट नाव का राहिलं? तर 1857च्या क्रांतियुद्धानंतर इंग्रजांच्या असं लक्षात आलं की आता संपूर्ण भारतामध्ये आपल्याला विरोध करणारी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही. त्यामुळे तटबंदी, तोफा, बंदुका, बंदोबस्त याची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून 1862 ते 1865 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी संपूर्ण तटबंदी पाडून टाकली, स्वतःच पाडून टाकली. आणि आतल्या लोकांना सांगितलं की नाव एक्सपांड, हे समोर जे प्रचंड मैदान पसरलेलं आहे, कुठेही बिल्डिंगा बांधा. आणि या सगळ्या, म्हणजे आता ह्या तर नवीन आहेत, पण या ज्या दगडाच्या बिल्डिंग्स आपल्याला दिसत आहेत, या 1865च्या नंतर हळूहळू उभ्या राहत गेल्या. आणि मुंबई कमर्शियल राजधानी असल्यामुळे सगळी व्यापाऱ्यांची ऑफिसेस ही फोर्टमध्ये का आली? म्हणजे मुंबई ही आर्थिक राजधानी आणि परत मुंबईमध्ये फोर्ट एरिया ही एक कमर्शियल कॅपिटल बनण्याचं कारण काय? तर ते हे आहे की पहिल्यापासून सगळी व्यापाऱ्यांची ऑफिसेस, बँका या फोर्ट एरियामध्ये आहे. तर मला वाटतं या बाजारगेट आणि एकूण बॉम्बे फोर्ट, या फोर्टला त्यांनी वेगळं काही नाव दिलं नाही. काही काळ पोर्तुगीजांचं जे नाव होतं की कॅसा दी ओर्ता, कॅसा दी ओर्ता असं नाव काही काळ प्रचलित राहिलं. पण नंतर इंग्रजांना वाटायला लागलं पोर्तुगीजांचं नाव आम्ही का वापरू, आणि म्हणून त्यांनी बॉम्बे फोर्ट हेच नाव प्रचलित केलं. तेच अखेरपर्यंत टिकून राहिलं. ठीक आहे, आता हा विषय झालाय. काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर आपण सेंट जॉर्ज फोर्ट बघायला जाऊया. मी सर तुमचा एक सेंटेन्स एक मिनिट बोलू का सर? हो हो. आता साहेबांनी बोरी बंदरचा उल्लेख केला आणि सर्व देवळाच्या बाहेर तलाव असतात ते सांगितलं. तर 1952-53 साली आम्ही कुर्ल्याला राहायचो. तर कुर्ल्यावरून रेल्वेचं तिकीट काढलं, 1 आणा 2 आणि काय होते तेव्हा VT किंवा कुठल्याही स्टेशनचं नाव नव्हतं, बोरी बंदर म्हणायचं. बोरी बंदरचं एक तिकीट द्या. त्याच्यानंतर आम्ही ट्रामने 2 तिकडेचे पैशाचा एक कॉईन असायचा, 2 पैसे आणि 1 आणा. लहान मुलांना 2 पैशांनी ट्रामचं तिकीट काढलं, ती ट्राम म्युझियमपर्यंत जायची. कुठेही उतरा, कुठेही चढा, 2 पैसे होते. तेव्हा त्या ट्रामला मी तुम्हाला सांगलं. आणि त्याच्यानंतर तुम्ही देवळाचे तलाव बोलले, सर्व देवळाचा बाहेर तलाव होतं. महालक्ष्मी देवळाचा तलाव आता कॅडबरी हाऊस आहे ना त्याच्या समोर होतं. मुंबादेवीचा तलाव पण होता, आता आहे का माहीत नाही, देवळाचा मागे हां. त्याच्यानंतर आणखी इकडे मेट्रो सिनेमाच्या समोर एक तलाव होता, धोबी तलाव म्हणायचे त्याला. ते तलाव मी माझ्या डोळ्याने स्वतः पाहिलं. तिकडे पारसी लोकांचे कुठलं कावसली जहांगीर हॉल का काय ते आहे. तर ह्या सर्व गोष्टी मला आता तुमच्यामुळे आठवणी आलं म्हणून मी सांगितलं. ठीक आहे.